नमस्कार. नमस्कार. आलात तुम्ही. जशी आतुरता तुम्हाला आज मी काय सांगतो याची आहे, तशीच आतुरता मला देखील आहे बरं का. काल तुमच्या सर्वांशी अंताक्षरी तंबोला कार्यक्रम बघितला. तुमच्या सर्वांचा कार्यक्रम व गाणे ऐकून खूप छान वाटले. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन खूप छान होते. काल मी तुमच्याशी मानवीय संबंधाविषयी संभाषण केले. आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते मातृदेवो भव पितृदेवो भव या विषयावर. आज या चिमुकल्यांची बालगोपाळांची हसरी खेळती चेहरे बघून खूप छान वाटते. आपण आईवडील म्हणून त्यांची संपूर्ण काळजी घेतो. त्यांना योग्य शिक्षण, आरोग्य व त्यांना हव्या त्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करतो. पण या जगाच्या पाठीवर फिरताना जेव्हा मी ही मोठी झालेली मुले आपल्या आईवडिलांची अयोग्यरित्या वागतात ते बघून माझ्या मनाला खूप वेदना होतात. मला आत्तापर्यंत फक्त अनाथाश्रम दिसले होते. ज्यांना कोणी नाही त्यांचा सांभाळ करण्यासाठी ती ठीक आहे. पण सभोवती मी जेव्हा बघतो तेव्हा मला सर्वत्र वृद्धाश्रमाची संख्या देखील वाढलेली दिसते. ज्यांना कोणीही नाही त्यांचा सांभाळ करण्यासाठी वृद्धाश्रम ठीक आहेत, पण ज्यांना मुलं मुली आहेत अशांची संख्या मात्र वृद्धाश्रमात जास्त आहे. नका रे करू असे. ज्या आईने तुम्हाला मोठे केले, ज्या वडिलांनी स्वतःच्या इच्छांचा त्याग करून तुमच्या सर्व गरजा पूर्ण केल्या, त्यांच्याकरिता सदैव कृतज्ञ राहणं हे तुमचं कर्तव्य आहे. मला मान्य आहे की हे जीवन खूप दगदगीचे आहे. या जीवनात तुम्ही खूप मान सन्मान व पैसा कमावत आहात. तुमच्याकडे देखील देण्याकरिता खूप सारा पैसा असेलही, पण तुमच्याकडे देण्याकरता थोडा वेळ मात्र नाही. जेव्हा आपले आईवडील थकतात, रिटायर्ड होतात, तेव्हा तुमच्याकडे फक्त थोडा वेळ व प्रेमाचे 2 शब्द हवे असतात. आपण मात्र कामात एवढे व्यस्त असतो की त्यांच्याकडे लक्ष द्यायला, त्यांच्याशी बोलायला आपल्याकडे बिलकुलच वेळ नसतो. आपण सर्व गोष्टींचे नियोजन करताना सर्व गोष्टी विचारात घेतो, पण आपल्या आईवडिलांना मात्र आपण गृहीत धरून चालतो ना. असे करू नका. वेळात वेळ काढून रोज थोड्या आईवडिलांशी संवाद साधा. त्यांना वेळ द्या. त्यांच्याशी सल्ला मसलत करा. त्यांचे योग्य त्या ठिकाणी मार्गदर्शन घ्या. त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. त्यांना हवे असल्यास सर्व गोष्टींचे न सांगता नियोजन करा. आणि हो, जेव्हा आपण नवरा बायको म्हणून एकमेकांचा स्वीकार करतो तेव्हा आपण आपल्या जोडीदाराच्या आईवडिलांचा देखील स्वीकार करायचा असतो. त्याचे किंवा तिचे आईवडील हे देखील आपलेच आईवडील असतात याची जागरूकता ठेवा. आणि हो, आपण तसे वागतो तेच आपली लहान मुले आपल्याकडे बघत असतात व भविष्यात तेही आपल्याशी असेच वागतील याचे भान ठेवा. मी तुम्हाला हे का सांगत आहे? कारण तुम्ही सर्वजण एक सुशिक्षित, जागरूक नागरिक आहात. मला खात्री आहे की तुम्ही त्याचे पालन कराल व समाजातील इतर सर्वांना त्यांचे कृतिशील प्रबोधन कराल. आणि हो, बालचिमुकल्यांनो, तुम्ही देखील रोज आईवडिलांना नमस्कार करा. त्यांचा आदर सन्मान करा. त्यांच्याशी मन मोकळेपणाने संवाद साधा. आईवडील जर ऐकत नसतील तर मी काय सांगतोय याची तुम्ही त्यांना आठवण करून द्या. असेच आनंदात राहा व सगळ्यांशी सौजन्याने वागा. तथास्तु. कुछ समझे? चलो मैं ही समझा देता हूं. हमारी संस्कृति और दर्शन के अनुसार माता पिता से बढ़कर संसार में कोई नहीं होता. माता पिता साक्षात भगवान के समान है. तो कुछ समझे आप? आज हम मातृदेवो भव पितृदेवो भव इस श्लोक का सही अर्थ जानने की कोशिश करेंगे.
आप सबके माता पिता ने आप सबको सर्वोत्तम शिक्षा, अच्छी जीवन शैली देने के लिए न जाने कितने कष्ट उठाए हैं। उन्होंने इस बात का हमेशा ध्यान रखा है कि आपको हर सुख सुविधा प्राप्त हो। पर आज विचरण करते हुए मैंने देखा कि आजकल के लोगों का व्यवहार अपने माता पिता के प्रति कठोर एवं अभद्र हो गया है, जिसे देखकर मुझे अत्यंत पीड़ा हो रही है। अब तक मुझे कई जगहों पर अनाथ आश्रम दिखते थे, लेकिन अब तो हर जगह वृद्धाश्रम भी दिखाई देने लगे। जिन वृद्ध लोगों के बच्चे नहीं है उनके लिए यह एक अच्छी व्यवस्था है, पर यह क्या, जिनके बच्चे शिक्षित है, सुख सुविधाओं से परिपूर्ण है, उनके माता पिता भी वृद्धाश्रम में? यह हमारे समाज के लिए अशोभनीय और निंदनीय है। आप सबको बड़ा करने में उन्होंने अपनी इच्छाओं का त्याग किया है, अपना अमूल्य समय देकर आपके जीवन को एक नया आकार देने में लगाया और आपकी सारी जरूरतों को एवं इच्छाओं की पूर्ति की है। तुम्हें इसके लिए उनके प्रति कृतज्ञ होना चाहिए। क्यों, सही कह रहा हूं ना? मुझे ज्ञात है आज के जीवन में कितनी भागदौड़ है। हर कोई मान सम्मान और धन के पीछे भाग रहा है, पर इस भागदौड़ के बीच आप सब हर कार्य के लिए अपना समय निकाल ही लेते हो। पर शायद अपनी माता पिता के लिए आप सबके पास समय का अभाव है। आप अपने माता पिताओं की भावनाओं को समझिए। उन्हें सिर्फ आपसे 2 प्यार के बोल और आपका थोड़ा समय चाहिए। आप सब किसी प्रयोजन में उनका मत स्वीकार नहीं करते, उनकी इच्छाओं को महत्व नहीं देते, बल्कि अपनी इच्छा उन पर थोप देते हो। कृपया ऐसा न करें। उनकी भावनाओं का सम्मान करें, समय निकालकर उनसे संवाद करें, किसी विषय पर उनसे चर्चा करें और उनके परामर्श का आदर करें। साथ ही उनके स्वास्थ्य का भी ध्यान रखें। जिस तरह सभी पति पत्नी एक दूसरे को स्वीकार कर ही लेते हैं, इसी तरह एक दूसरे के माता पिता को भी स्वीकार करना चाहिए। आप सब अपने माता पिता से जिस तरह का व्यवहार करोगे, ध्यान रखना कल को तुम्हारी संतान भी वही व्यवहार तुम्हारे साथ करने वाली है, क्योंकि वह तुम्हारा ही अनुकरण कर रही है। मैं आप सबको इसलिए बता रहा हूं क्योंकि आप सब शिक्षित और एक जागरूक नागरिक हो। मेरी बातों पर विचार करोगे, अपने साथ साथ और लोगों को भी प्रेरित कर सकोगे कि वह अपने माता पिता के साथ आत्मीय संबंध बनाए। बोलो, करोगे ना प्रयास? करोगे ना प्रयास? चलो फिर मिलते हैं कल। एक और प्रयास करेंगे डॉट्स को जोड़ने की एक नए विषय के साथ। धन्यवाद।